मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे परिसर अभ्यास। तो पेपर 1 मध्ये परिसर अभ्यास म्हणून ओळखला जातो, तर पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्र या विषयामध्ये हे प्रश्न किंवा हे पॉईंट तुम्हाला महत्त्वाचे ठरणार आहेत। याआधीही मी 5 लेक्चर याच्यावर बनवलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत तर धार्मिक समन्वय याविषयी माहिती यामध्ये आज आपण पाहणार आहोत। त्याचप्रमाणे भक्ती चळवळ, त्याचप्रमाणे संत तुकाराम, संत नामदेव यांच्याविषयी माहिती, त्याचप्रमाणे कसबा म्हणजे काय, परगणा म्हणजे काय, ह्या सर्व किंवा शिवपूर्वकालीन भारत कसा होता याविषयी माहिती आजच्या या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत। तर हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे। असेच प्रश्न तुम्हाला महा TET पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारले जातात। हे मी क्वेश्चन स्टेट बोर्डाच्या पुस्तकानुसार काढलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होणार आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला सुरुवात करूया। बघा, पहिला पॉईंट आहे मध्ययुगात भक्ती मार्गास महत्त्व आहे। युग लक्षात ठेवा, प्रश्न याच्यावरही विचारला जाऊ शकतो। म्हणजे भक्ती मार्गास कधी महत्त्व प्राप्त झालं तर मध्ययुगात किंवा मध्ययुगीन काळात। त्यानंतर मध्ययुगीन काळात संतांनी संस्कृत भाषेऐवजी कशाचा वापर केला तर सर्वसामान्यांच्या भाषेचा अवलंब केला। हा पण पॉईंट लक्षात असू द्या। फक्त पॉईंट लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये त्याच्यावर प्रश्न विचारला तर पटकन लक्षात येईल उत्तर। त्यानंतर बघा, भक्ती चळवळ पाहणार आहोत। तर भक्ती चळवळीचा उगम कुठे झाला तर दक्षिण भारतात झाल्याचे मानतात। या भागात नायनार व अळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या, हे लक्षात असू द्या। त्यानंतर बघा, अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या। त्यानंतर बघा, पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे ईश्वर, प्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली। जे दक्षिण भारतात किंवा दक्षिण भारतात ज्या चळवळी झाल्या तर त्यांनी ही शिकवण दिलेली आहे की ईश्वर, प्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची त्यांनी शिकवण दिलेली आहे। त्याचप्रमाणे समानुज आणि आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया घातला, हे पण लक्षात असू द्या। पॉईंट महत्त्वाचे आहेत। त्यानंतरचा पुढचा पॉईंट बघा, उत्तर भारतातील भक्ती चळवळी। आता आपण दक्षिण भारतातील भक्ती चळवळी कधी उदयास आल्या, कोणी त्यामध्ये कार्य केले, कुठल्या मूल्यांचा समावेश होता हे पाहिलं। आता पाहूया उत्तर भारतातील भक्ती चळवळ। तर यामध्ये बघा, संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितलेले आहे। उत्तर भारत म्हणले की तुमच्या पटकन लक्षात आलं पाहिजे संत रामानंद। त्यानंतर बघा, संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होते। त्यानंतर बघा, ते सत्यालाच ईश्वर मानतात, त्यांना हिंदू मुसलमानांचे ऐक्य साधायचे होते, हे पण पॉईंट लक्षात असू द्या। त्यानंतर बघा, बंगालमधली भक्ती चळवळ। आता उत्तर भारतातली पाहिली, दक्षिण भारतात आता पाहूया बंगालमधली भक्ती चळवळ। म्हणजे चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले। बंगालमध्ये कोणी? चैतन्य महाप्रभू, लक्षात ठेवा। बंगाल चैतन्य महाप्रभू यांच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला। आसाममध्ये कोणी केला? शंकरदेव, लक्षात असू द्या। गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले, ते निसीम कृष्ण भक्त होते। नरसिंह मेहता हे गुजराती भाषेचे आद्य कवी होते। नरसिंह मेहता, गुजरात, लक्षात असू द्या। त्यानंतर बघा, पुढचा पॉईंट, संत मीराबाई मेवाडच्या घराण्यातील, त्यांनी कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला। त्यानंतर बघा, राजस्थानी व गुजराती भाषामध्ये त्यांनी भक्ती रचल्या। कोणी? संत मीराबाई यांनी। आणि त्यांची भक्तिगीते किंवा भक्ती सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देणारे आहेत। त्यानंतर संत रोहिदास हे एक महान संत होते, त्यांनी समतेचा व मानवतेचा संदेश दिला, हे लक्षात असू द्या, समतेचा आणि मानवतेचा। त्यानंतर संत सेना हे एक प्रभावी संत होते। त्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा, हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिले। कृष्ण भक्ती हा त्यांच्या काव्याचा काय होता? विषय होता। सूरदास, सूरसागर, लक्षात असू द्या। संत तुलसीदासांच्या रामचरित्रमानस या ग्रंथात रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आढळतो। संत तुलसीदास, रामचरित्रमानस, हे पण पॉईंट लक्षात असू द्या। त्यानंतरचा पुढचा बघा, कर्नाटकात भक्ती चळवळ। तर आपण कर्नाटकात भक्ती चळवळ कशी झाली ते पाहूया।
बसवेश्वरांनी, कर्नाटक म्हणलं की बसवेश्वर लक्षात आलं पाहिजे, बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. त्यांनी जातीभेदाला विरोध केला. बसवेश्वरांचे कायकवे कैलास हे प्रसिद्ध वचन आहे. त्याचा अर्थ श्रम हाच कैलास आहे असा होतो. त्यांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेमध्ये दिली. त्यानंतर बसवेश्वरांचे अनुयायी मन्मंत स्वामी यांनी लिहिलेल्या परमहंस या ग्रंथ प्रसिद्ध आहे. मन्मंत स्वामी परमहंस लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा पॉईंट बघा. कर्नाटकमध्ये पुरंदरदास इत्यादी थोर संत झाले. त्यांनी कन्नड भाषेत भक्ती कवने रचली. हे पण लक्षात असू द्या. पंप पुरंदरदास भक्ती कवने. त्यानंतरचा बघा पुढचा मुद्दा आहे किंवा पंत पाहूया. महानुभव पंताविषयी माहिती इथे दिलेली आहे तर ती घेऊया. 13व्या शतकात चक्रधर स्वामी महाराष्ट्रात महानुभव पंथ प्रवर्तित केला. कोणी केला? चक्रधर स्वामींनी. कुठे केला? महाराष्ट्रात. हा कृष्ण भक्तीचा उपदेश करणारा पंथ आहे. कुठला? कृष्ण भक्तीचा. श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते. गोविंद प्रभू चक्रधर स्वामींचे गुरु लक्षात असू द्या. त्यांनी आपला उद्देश मराठी या भाषेतून केला, मराठीतून केला. त्यानंतर बघा या पंथांचा प्रसार महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागात झाला. विदर्भातील रुद्धिपूर हे या पंथांचे महत्त्वाचे स्थान. विदर्भात आहे रुद्धिपूर. कुठं कुठं झाला? विदर्भ आणि मराठवाडा लक्षात असू द्या. त्यानंतर बघा माही भट्ट यांचं लीळाचरित्र प्रसिद्ध आहे. महदबांचे धवळे, दामोदर पंडितांचं वच्छाहरण, नरेंद्रांचं रुक्मिणी स्वयंवर आणि केशवबासचं सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ आणि भास्कर भट्ट यांचं शिशुपालवध हे पुस्तकं किंवा आपल्याला त्यांचे काव्य हे प्रसिद्ध आहेत सांगता येतील. हे लक्षात असू द्या. पेपरमध्ये याच्यावरही खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. ते सारखं तुम्ही जर वाचलं तर तुमच्या ते लक्षात राहील. त्यानंतर बघा गुरु नानक याविषयी माहिती आपण पाहूया. आता गुरु नानकांविषयी माहिती पाहताना गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु, सर्वाशी सारखेपणाने वागावी अशी त्यांची शिकवण होती. आणि हिंदू आणि मुस्लिमांच्या ऐक्यासाठी त्यांनी काय केलेले आहेत? उपदेश दिलेले आहेत. गुरु ग्रंथ साहेब ह्या शिखांचा काय आहे? पवित्र ग्रंथ आहे. त्यानंतरचा बघा मुद्दा. गुरु ग्रंथ साहिब यामध्ये गुरु नानक, संत नामदेव, संत कबीर इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश आहे. संत नामदेव, संत कबीर आणि गुरु नानक हे लक्षात असू द्या. कोणकोणांच्या रचनांचा समावेश गुरु ग्रंथ साहिबमध्ये केलेला आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु होते. त्यानंतर बघा सुफी पंथ. सुफी पंथाविषयी माहिती घेऊया. तर सुफी हा इस्लाममधील एक पंथ होय. परमेश्वर प्रेमय आहे अशी त्यांची शिकवण होती. ख्वाजा मुहम्मदीन चिश्ती, शेख निजाम उद्दीन औलिया हे थोर सुफी संत होते. भारतीय संगीतात सुफी संगीताने भर घातली. इथं काय आहे? सुफी आहे. सुफी संत होते. भारतीय संगीतात सुफी संगीताने भर घातली. त्यानंतर बघा आता आपण हे पुणे पंथ वगैरे पाहिलं वरती. आता आपण पाहूया शिव पूर्वकालीन महाराष्ट्र कसा होता तो. तर मुद्द्यानुसार मी इथं दिलेलं आहे त्यामुळे तुमच्या लक्षात राहील. बघा कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतील आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या. हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. कोकणच्या किनारपट्टीवर डॅश डॅश इथून आलेले सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या तर आफ्रिकेतून आलेले होते ते. त्यानंतर बघा युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून टोपकर असं म्हणत. डोक्याच्या टोपीवरून त्यांना टोपकर असं म्हणत. मौजा शिवपूर्व काळात गावांना म्हणत. शिवपूर्व काळात गावांना काय म्हणत? मौजा. हे लक्षात असू द्या. गावाचा प्रमुख कोण होता तेव्हा? पाटील हे असत. त्यानंतर बघा पाटलांचा कुलकर्णी. पाटलांना कोण मदत करत? तर कुलकर्णी हे मदत करत. कारागिरांना त्यांच्या कामाच्या बदल्यात काय मिळत असेल? तर धान्य मिळत असेल. त्या काळात पैसा दिला जात नव्हता तर धान्य दिलं जात होतं. त्यानंतर बघा कसबा. कसबा म्हणजे काय? तर हा सुद्धा समजून घ्या. कसबा हे एक मोठे खेडेगावच असे. सामान्यतः परगण्याचे मुख्य ठिकाण त्याला आपण कसबा म्हणत. आणि कसब्यामध्येच मुख्य व्यवसाय कशाचा असायचा? शेतीचा असायचा. आणि कसबा आहे यांना जोडूनच काय असायची? बाजारपेठ असत. आणि शेटे व महाजन हे पेठेचे कोण असत? वतनदारी कारभारी असत.
आणि पेठे वसवण्याचे कामसुद्धा शेटे आणि महाजन यांचेच होते. कसबा म्हणजे काय हे लक्षात असू द्या. कसब्याविषयी किंवा कसब्याशी संलग्नित माहिती पण तुमच्या लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, सरकारकडून जमीन आणि गावकऱ्याकडून हक्क मिळत असे. त्याचप्रमाणे कोणाला? शेटे आणि महाजन यांना. पेठेचे हिशोब ठेवण्याचं काम कोण करत? महाजन करत. पाषाण येथे जिजापूर पेठ आहे, हे लक्षात असू द्या. पाषाण येथे जिजापूर पेठ पेपरमध्ये विचारला आहे बघा प्रश्न. खेडला जोडूनच शिवापूर पेठ आहे. खेडला कुठली आहे? शिवापूर पेठ. पाषाण येथे कुठली आहे? जिजापूर पेठ. हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, 2 खेडी स्वतंत्र आहे हे दर्शवण्यासाठी आपण बुद्रुक आणि खुर्द या नावाचा उपयोग केला जाईल. म्हणजे बघा, एकाच गावाची 2 नावं असतील तर आपण काय म्हणायचं? मूळ गाव म्हणजे त्या गावाला पहिल्यांदा पडलेलं नाव त्याला बुद्रुक म्हणत, आणि नवीन गाव किंवा त्याला नवीन नाव पडलं असेल तर त्याला खुर्द असं म्हणत. हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर परगणा. परगणा म्हणजे काय? कसबा म्हणजे काय ते पाहिलं. कसब्याशी संलग्नित माहिती पाहिली. आता परगणा म्हणजे नेमकं काय? तर अनेक गावे मिळून परगणा होतो, हे लक्षात असू द्या. पुणे परगणा हा मोठा परगणा होता. सगळ्यात मोठा परगणा पुणे परगणा. त्यात किती गावं होतं? 290 गावांचा मिळून तो पुणे परगणा तयार झालेला होता. आणि चाकण परगण्यात किती गावं होती? तर 64 गावं होते. हे आकडे पण लक्षात असू द्या. शिरवळ परगणा हा लहान होता, हे पण लक्षात असू द्या. त्यामध्ये किती गावं होती? तर 40 गावे होती. त्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा, देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख असे आणि परगण्यातील सर्व कुलकर्णी यांचा प्रमुख कोण असे? तर देशपांडे असे. तर वतनदार अधिकारी हा रयत आणि सरकार यांच्यामधील काय असायचा? दुवा. कोण? वतनदारी अधिकार. कोणामधील दुवा? रयत आणि सरकार यामध्ये. त्यानंतर बघा, परगणा पाहिला. आता वतन म्हणजे काय ते पाहूया. वतन हा अरेबिक शब्द असून महाराष्ट्रात वंशपरंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन असा त्याचा अर्थ. तो वतन म्हणजे काय? तर वंशपरंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन म्हणजे वतन होय. मग महाराष्ट्रात 1630 मध्ये मोठा दुष्काळ पडला. या दुष्काळात लोक भाकरीसाठी दुसऱ्याला विकण्यासाठी तयार होते. या परिस्थितीतून बाहेर काढण्याचं काम कोणी केलं? तर वारकरी पंथांनी केलेलं आहे. तर त्या वारकरी पंथाविषयी माहिती आता आपण इथे घेऊया. तर वारकरी पंथामध्ये बघा, अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांच्या समाजावर जबरदस्त पगडा होता. कधी? वारकरी काळात. त्यात चोखोबाची पत्नी सोराबाई लक्षात असू द्या. त्यांच्या बहिणीचं नाव होतं निर्मळाबाई. त्यानंतर बघा, संत चळवळीचे किंवा वारकरी पंथांचे चळवळीचे ठिकाण कुठलं होतं? मुख्य तर पंढरपूर हे केंद्र होतं आणि इथं विठ्ठल हे काय होतं? दैवत होतं. त्यानंतर बघा, संत नामदेव. आता आपण वारकरी पंथांचं पाहत आहे किंवा वारकरी पाहत आहोत, तर संत नामदेवाविषयी माहिती इथे पाहूया. तर हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कीर्तनकारही होते. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची काय होती? प्रतिज्ञा होती. लक्षात असू द्या, ही प्रतिज्ञा कोणाची आहे असं सुद्धा विचारलं जातं. मुलं इथेही कन्फ्यूज होतात. आणि त्यांची अभंग रचना प्रसिद्ध आहे. भागवत धर्माचा संदेश पोचवला. यांनी भागवत धर्माचा संदेश पोचवला आहे. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची काय केलेली आहे? समाधी बांधलेली आहे. हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, संत ज्ञानेश्वर यांच्याविषयी माहिती आपण इथे घेऊया. भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी रचला. अमृतानुभव या ग्रंथाची रचना सुद्धा त्यांनी केलेली आहे. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्ञानेश्वरीतील पसायदान संस्कार करणारे आहेत. पसायदान सुद्धा ज्ञानेश्वरीतील आहे. ते पण लक्षात असू द्या. संत एकनाथ यांच्याविषयी माहिती घेऊया. तर अभंग, गवळणी, भारुडे इत्यादीचा समावेश त्यांनी केलेला आहे. आणि त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सरळ केलेली आहे. आणि त्यांनी लोकजीवनाचे चित्र काय केलेले आहे? भागवत या संस्कृत ग्रंथाचा भक्तिविषयक भागाचा अर्थ त्यांनी मराठीत विशद केला आहे. त्याचप्रमाणे संस्कृत वाणी देवी केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली. हे त्यांचं हे प्रार्थना म्हणा किंवा एक काव्य प्रसिद्ध आहे. त्यानंतर संत तुकाराम असं म्हणतात किंवा संत तुकारामाविषयी माहिती घ्यायची झाल्या तर हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंग रचना काय आहे? प्रासादिक आहे. संत तुकारामाची गाथा
ही मराठी भाषेचा अनमोल ठेवा आहे. त्याचप्रमाणे जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, हे सुद्धा त्यांचं एक काव्य प्रसिद्ध आहे. गंगाराम पंत मवाळ आणि संताची जगनाडे यांनी संत तुकारामाचे अभंग लिहून ठेवले. हे नावं लक्षात सुद्धा पेपरमध्ये विचारले जातात. त्यानंतर बघा रामदास स्वामी यांच्याविषयी माहिती घेऊया. तर रामदास स्वामी मराठवाड्यातील जामगावचे, त्यांनी बलोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले. मराठा तितुका मेळावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा संदेश त्यांचा हा संदेश काय आहे, प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. समर्थ संप्रदाय स्थापन केला. चाफळ ह्या संप्रदायाचे केंद्र होते, हे पण लक्षात असू द्या. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार त्यांनी केलेला आहे. तुम्हाला माहीत आहे परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्राचा अभ्यास करताना तुम्हाला 5वी ते 10वी पर्यंतचे इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र, त्याचबरोबर जे तुम्हाला राज्यशास्त्र वगैरे आहे त्या सर्वांची पुस्तकं वाचून काढावी लागतात. त्यामुळं प्रत्येक इयत्तेचं पुस्तकात महत्त्वाचे असणारे पॉईंट मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला बघा, पहिला पॉईंट आहे तो म्हणजे महाराष्ट्रात सण कोणकोणते असतात, तर दसरा, दिवाळी, होळी हे महाराष्ट्रातील सण आहेत. पंजाबमध्ये वैशाखी सण साजरा केला जातो. आंध्र प्रदेशामध्ये एरुवाक पूनम हा उत्सव साजरा केला जातो. तमिळनाडूत पोंगल हा उत्सव साजरा केला जातो. तर केरळमध्ये ओणम हा उत्सव साजरा केला जातो. पेपरमध्ये खूप वेळेस याच्यावर प्रश्न आलेले आहेत. आपल्याला सोपं वाटतं पण ते लक्षात राहत नाही, आपण ऐन टायमाला कन्फ्यूज होतो. त्यामुळे लक्षात असू द्या कोणकोणते सण कोणकोणत्या राज्यात साजरे केलेले असतात. त्यानंतर बघा, भारतीय शास्त्रीय संगीताच्या हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत असे 2 प्रकार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात जे असतं ते असतं कोळी नृत्य. पंजाबमध्ये भांगडा हे नृत्य असतं. राजस्थानात पण भांगडा हे असतं. इथं कन्फ्यूज आहे थोडंसं बघा, राजस्थानात भांगडा नसून काय असतं तर इथं घुमर हे नृत्य असतं. आसाममध्ये बिहू हे नृत्य असतं. गुजरातमध्ये गरबा हे नृत्य असतं. आणि त्यानंतर कर्नाटकमध्ये कोणतं असतं तर कर्नाटकमध्ये यशगान हे नृत्य असतं. तर केरळमध्ये कैलकोटिकळी हे नृत्य असते. लक्षात असू द्या, हे महत्त्वाचे असे नृत्य आहेत. कोणत्या राज्यात असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. प्रश्न विचारला जातो हमखास, त्यामुळे लक्षात असू द्या अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील वारली, बिहारमधील मधुबनी या आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील कुठल्या, वारली, आणि बिहारमधील मधुबनी. सांचीतील स्तूप कसं आहे, प्रेक्षणीय आहे. तर तुम्हाला ते गाव विचारलं जाऊ शकतं किंवा स्थळ विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर बघा, कोणार्कचे सूर्य मंदिर, अबू येथील दिलवाडा मंदिर, दिल्लीचा कुतुब मिनार आणि आग्रा येथील ताजमहल प्रसिद्ध आहेत. लक्षात असू द्या. त्यानंतर पंजाबमधील सुवर्ण मंदिर हा स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. सुवर्ण मंदिर कुठं आहे, पंजाबमध्ये. हे महत्त्वाचे पॉईंट आहेत, छोटे छोटे आहेत पण खूप महत्त्वाचे आहेत. 20व्या शतकात विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला. लक्षात असू द्या. त्यानंतर 1450 मध्ये छापण्याचा यंत्राचा शोध लागला. सन किंवा इसवी सन लक्षात असू द्या. युरोपमध्ये लॅटिन आणि ग्रीक भाषेत हस्तलिखित पुस्तके होती. भाषा लक्षात असू द्या, युरोपमध्ये लॅटिन आणि ग्रीक भाषेत हस्तलिखित पुस्तके होती. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून त्यावर विसंबून राहू नका, असं कोणी म्हणलेलं आहे तर रॉजर बेकन यांनी म्हटलेलं आहे. हे लक्षात ठेवा. आणि ते कोणी म्हटले हे पण लक्षात ठेवा, हे पण गरजेचं आहे. मी एक पुस्तकावर हे आधारित काढलेलं आहे. तर 5वीचं जे पुस्तक आहे त्यावर आधारित हे सर्व मी पॉईंट काढलेले आहेत, ज्यामुळे तुमचं पूर्ण 5वीचं पुस्तक एकाच या लेक्चरमध्ये कव्हर होणार आहे. कारण बाकीची जी माहिती आहे ती तुम्हाला माहीत असते पण मोजकीच माहिती तुम्हाला माहीत नसते, ते देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओद्वारे केलेला आहे. बघा, इटालियन कवी दांटे यांनी डिवाइस कॉमेडी हा काव्यग्रंथ लिहिला आहे. ते दांटेंना लक्षात ठेवा. आणि कोणता काव्यग्रंथ आहे ते पण लक्षात ठेवा. त्यानंतरचा बघा, शेक्सपियर या इंग्रजी लेखकाने मनातील राग, लोभ, प्रेम यावर आधारित
कथा नाटकातून दाखवलेला आहे शेक्सपियरना, लक्षात ठेवा. त्यानंतर लिओनार्दो द व्हिन्सी याने मोनालिसा या चित्रात एका तरुणीच्या चेहऱ्यावरील हास्याचे अप्रतिम चित्रण केले आहे. नाव लक्षात ठेवा आणि चित्रपण. त्यानंतर बघा, वेगाने घडून येणाऱ्या बदलाला आपण क्रांतियुग म्हणतो आणि 18वे शतक हे क्रांतियुगाचं शतक होतं, लक्षात असू द्या. अमेरिगो व्हेस्पी या सागरी मोहिमेमुळे अमेरिकी खंडाचा शोध लागला. त्यानंतरचा पॉईंट आहे 4 जुलै 1776 रोजी अमेरिकन वसाहतीने आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. तारीख लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, अमेरिकन वसाहतीचा नेता जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडशी युद्ध झाले. त्यानंतरचा पॉईंट, वसाहतीने एकत्र येऊन आपले काय केले, संघराज्य स्थापन केले. फ्रान्सची राजधानी पॅरिस. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे बेस्टिलच्या तुरुंगात सगळ्यांना डांबले जात असे, त्यातून तुरुंगावर 14 जुलै 1789 मध्ये लोकांनी हल्ला केला. तारीख लक्षात असू द्या. त्यानंतर जानके याने धावत्या धोटाचा शोध लावला, लक्षात असू द्या. त्यानंतरचा पॉईंट आहे अर्कराईट याने सूतकताई यंत्र 5 चक्कीवर चालवण्याचा प्रयोग यशस्वी केला. त्यानंतर जेम्स वॅट याने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. स्टीफन्सन याने वाफेवर चालणारे रेल्वेचे इंजिन तयार केले, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतरचा पॉईंट आहे पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून इसवी सन 1498 मध्ये भारतात कुठल्या बंदरात आलेत किंवा कालिकत बंदरात पोचला. कोण? वास्को द गामा. तो कोण होता? पोर्तुगीज होता, लक्षात असू द्या. तुम्हाला विचारलं जातं वास्को द गामा हा डच होता, पोर्तुगीज होता, इंग्रज होता, तर लक्षात असू द्या वास्को द गामा हा पोर्तुगीज होता. त्यानंतरचा पॉईंट आहे पोर्तुगीजांनी 1510 मध्ये गोवा काबीज केले. 1510. त्यानंतरचा बघा, पोर्तुगीजांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेंच व्यापारी भारतात आले. त्यानंतर पहिल्यांदा कोण आलं? तर पहिल्यांदा पोर्तुगीजच आले. त्यानंतरचा पॉईंट आहे भारताशी व्यापार करण्याची सनद इंग्लंडच्या राणीकडून इसवी सन 1600 मध्ये घेतली. कधी घेतली? 1600 मध्ये. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने इसवी सन 1608 मध्ये जहांगीर या मुघल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला. त्यानंतरचा मुद्दा आहे इसवी सन 1757 जी प्लासीची लढाई झाली, त्या लढाईत इंग्रजांनी सिराजुद्दीनचा पराभव केला, हे पण पॉईंट लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, महानुभाव पंथ, जो पंथ आहे महानुभाव पंथ त्याविषयी माहिती आपण इथं घेणार आहोत. बघा, 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव पंथ प्रवर्तित केला. म्हणजे चक्रधर स्वामी हे त्या महानुभाव पंथांची निर्मिती करणारे. त्यानंतर हा कृष्ण भक्तीचा उपदेश देणारा पंथ आहे. महानुभाव पंथ हा कृष्ण भक्तीचा उपदेश देणारे पंथ म्हणून ओळखले जातात. त्यानंतर श्री गोविंद प्रभू हे कोण होते? चक्रधर स्वामींचे गुरु होते. त्यानंतर या पंथाचा प्रसार महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागात झाला. त्यानंतरचा बघा पॉईंट, विदर्भातील रुधिपूर हे ह्या पंथाचे महत्त्वाचे स्थान होते. कुठं आहे ते? विदर्भात. त्यानंतर बघा, माई भट्टांचं लीळाचरित्र प्रसिद्ध आहे. केशवदासांचं सूत्रपाठ, भास्कर भट्टाचं शिशुपालवध, महदबांचे धवळे प्रसिद्ध आहेत. दामोदर पंडितांचं वच्छाहरण आणि नरेंद्राचं रुक्मिणी स्वयंवर, असे विविध पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हे महत्त्वाचं आहे. लीळाचरित्र कोणी लिहिलं किंवा सूत्रपाठ कोणाचे आहे, धवळे कोणाचे आहे असं तुम्हाला विचारलं जातं, त्यामुळे लक्षात असू द्या ते कोणाचं आहे. असेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात. अशा प्रकारे आपण महत्त्वाची अशी माहिती, जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना फाशीची शिक्षा केव्हा झाली? तर ऑप्शन बघा किंवा उत्तरच बघा तुम्ही डायरेक्ट ते 1931 मध्ये मी टिक मार्क केलेली आहे, तर त्यामुळे काय होईल आपले बरेचसे प्रश्न लवकर कव्हर होतील. तुम्ही लक्षात ठेवा की भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा केव्हा झाली? तर 1931 मध्ये. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डॅश डॅश या गव्हर्नर जनरलने 1929 साली सती प्रथा बंद केली, तर कोणी? विल्यम बेंटिंक हे याचं उत्तर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा,
आगामी तारीख घातलेल्या बुडणाऱ्या बँकेवरचा धनादेश अशी क्रिप्स योजनेची संभावना करून त्यांची निरर्थकता कोणी निषेध केली, तर ती केलेली आहे महात्मा गांधी यांनी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डॅश डॅश रोजी चितगाव शस्त्रागारावरील सशस्त्र हल्ल्याची ब्रिटिश सत्तेला जबरदस्त हादरा देणारी घटना घडली, तर कधी? 18 एप्रिल 1930 मध्ये. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे घटना समितीचे पहिले अधिवेशन डॅश डॅश रोजी दिल्लीला सुरू झाले, तर घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 दिल्ली येथे सुरू झाले. त्यानंतरचा बघा पॉईंट किंवा इथं जोड्या दिलेल्या आहेत तुम्हाला. इथं डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलं आहे किंवा दी इंडियन स्ट्रगल, गांधी व्हर्सेस लेनिन, दी ग्रेट रेबेलियन, तर इथे लेखक दिलेले आहे. तर डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित नेहरू यांनी लिहिलेलं आहे. दी इंडियन स्ट्रगल हे पुस्तक सुभाषचंद्र बोस यांनी लिहिलेलं आहे. गांधी व्हर्सेस लेनिन हे पुस्तक श्रीपाद अमृत डांगे यांनी लिहिलेलं आहे. तर दी ग्रेट रेबिलियन हे पुस्तक अशोक मेहता यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना कोणाची आहे, तर विल्यम वॉर्ड यांची ही मूळ कल्पना आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार केव्हा झाला? 25 सप्टेंबर 1932. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा डॅश डॅश या व्हाईसरॉयने बंगालची फाळणी रद्द केली, लॉर्ड मिंटो, लॉर्ड कर्झन आणि लॉर्ड चेम्सफर्ड आणि लॉर्ड हार्डिंग्ज, तर कोणी केली? तर लॉर्ड हार्डिंग्ज यांनी केलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा भारत सरकारच्या खर्चाची पाहणी करण्यासाठी डॅश डॅश कमिशनची नियुक्ती करण्यात आली होती, तर वेल्बी कमिशनची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा सुरत जिल्ह्यातील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व डॅश डॅश यांनी केली, तर कोणी केले होते? सरोजिनी नायडू यांनी केलेलं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा 1919 मध्ये पंजाबचा गव्हर्नर कोण होता, तर ते मायकेल ओडवायर हे पंजाबचे गव्हर्नर होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा इंडियन पिनल कोडला केव्हा मान्यता देण्यात आली, तर इंडियन पिनल कोडला 1860 मध्ये मान्यता देण्यात आली. त्यानंतर 1942च्या चले जाव आंदोलनाच्या वेळी कोणत्या ठिकाणी प्रति सरकार स्थापन झाले होते, तर सातारा, भीमावरम, मिदनापूर आणि बालासोर या सर्व ठिकाणी प्रति सरकार स्थापन झालेले होते. म्हणून याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर अ, ब, क, ड सर्व बरोबर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा बहादूर शाहच्या सैन्याचे दिल्लीत नेतृत्व कोणी केले, तर बखत खान यांनी बहादूर शाहच्या सैन्याचे दिल्लीत नेतृत्व केलेले होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा रवींद्रनाथ टागोरांनी डॅश डॅश संदर्भात त्यांना ब्रिटिश शासकांनी बहाल केलेल्या सर या पदवीचा त्याग केला, तर जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणात त्यांनी ब्रिटिश शासकांनी त्यांना बहाल केलेल्या सर या पदवीचा त्यांनी त्याग केलेला आहे. त्यानंतर बघा डॅश डॅश या गव्हर्नर जनरलला 1857च्या उठावासाठी जबाबदार धरले होते, तर लॉर्ड डलहौसी यांना या गव्हर्नर जनरलला 1857च्या उठावासाठी जबाबदार धरले होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा हंटर कमिशनची नेमणूक केव्हा करण्यात आली, तर हंटर कमिशनची नेमणूक 1882 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा 19व्या शतकाच्या मध्यात पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी कोणती सशस्त्र चळवळ उभी केली, तर कुका चळवळ ही त्यांनी उभा केलेली सशस्त्र चळवळ होती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा डॅश डॅश हा दिवस मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळला, तर 16 ऑगस्ट 1946 हा दिवस मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळलेला आहे. तर सुरुवात करू. बघा पहिला प्रश्न आहे परिसर अभ्यासाचा. परिसर अभ्यास म्हणजे काय, तर बघा परिसर अभ्यासामध्ये विज्ञान, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र ह्या सर्व विषयावर या सेक्शनमध्ये प्रश्न विचारले जातात. तुम्हाला भूगोलाचा, इतिहासाचा, विज्ञानाचा, सर्व गोष्टीचा किंवा नागरिकशास्त्र ह्या सगळ्यांचा अभ्यास या घटकामध्ये किंवा या भागात तुम्हाला करावा लागतो. मग परिसर अभ्यास हे एकत्रित नाव दिलेलं आहे. तर बघा त्याच्यातील पहिला प्रश्न आहे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालील पर्यायापैकी कोणती. बघा आर्थिकदृष्ट्या विचारले ऑप्शन बघा 1 उष्ण प्रदेशीय काटेरी वने, 2 आहेत उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने, 3 आहे उष्ण प्रदेशीय निम सदाहरित वने आणि 4 आहे खारफुटीची वने. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1
उष्ण प्रदेशीय काटेरी वने असतात ती आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने असतात. लक्षात असू द्या, ऑप्शन 1 हे याचं उत्तर आहे. तुम्ही पाहू शकता काठिण्य पातळी कितीपर्यंत आहे प्रश्नाची. त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न, मानव शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्त्रवणारी ग्रंथी कोणती? रासायनिक संदेशवाहक, तर ऑप्शन बघा 1 गज्जठर, 2 आहे पियूषिका, 3 आहे लसिका आणि 4 आहे केशिका. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 पियूषिका ही ग्रंथी आहे. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते? ऑप्शन बघा 1 पोलिओचा विषाणू सर्व सस्तन प्राण्यात आढळून येतो, 2 आहे पोलिओचा जीवाणू मुख्यत्वे फक्त तोंडाच्या मार्गाने शरीरात प्रवेश करतो, 3 आहे दरवर्षी भारतात 8 वर्षाखाली सर्व मुलांना पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात येते आणि 4था ऑप्शन आहे पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो. तर इथं तुम्हाला पोलिओ या रोगासंबंधीचं योग्य विधान विचारलं आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 पोलिओचा जीवाणू मुख्यत्वे फक्त मानवाच्या किंवा व्यक्तीच्या तोंडाच्या मार्गाने शरीरात प्रवेश करतो, हे याचं योग्य उत्तर राहील. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? ऑप्शन बघा निकोटीन, ब आहे टार, क आहे कार्बन मोनॉक्साईड. तर यापैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 फक्त निकोटीन आणि टार निर्माण होतात, म्हणून याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर 1. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? विधान बघा 1 आहे मानवातील नरामध्ये XY गुणसूत्रे आढळतात, दुसरा आहे प्रामुख्याने पक्षातील नरांमध्ये XX गुणसूत्रे आढळतात, तिसरा आहे फुलपाखरांसारख्या कीटकांच्या मादीत XX गुणसूत्रे आढळतात आणि 4था आहे प्रामुख्याने पक्षामध्ये मादीकडून येणारे गुणसूत्र संततीचे लिंग ठरवते. तर यातलं अयोग्य विधान तुम्हाला ओळखायला सांगितलं आहे, तर यातलं अयोग्य विधान आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 प्रामुख्याने पक्षामध्ये मादीकडून येणारे गुणसूत्र संततीचे लिंग ठरवते, हे अयोग्य असं विधान आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वनस्पती व त्यांचा उपयोग यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? तर बघा ऑप्शन 1 रानभेंडी इंधन, दुसरा आहे गुळवेल तेल, 3 आहे शिरीष औषध आणि 4 आहे राळ धागा. तर योग्य जोडी दर्शवणारा पर्याय विचारला आहे, तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 रानभेंडी आणि इंधन. अशा प्रकारे याचं ऑप्शन 1 हे उत्तर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय विचारला आहे. कारण आहे समुद्राच्या पायथ्याची घनता किंवा पाण्याची घनता जास्त असते, परिणाम समुद्रात पोहणे अवघड होते. तर ह्याचं परिणाम काय होतो? समुद्राची घनता किंवा पाण्याची घनता जास्त असेल तर परिणाम काय होतो? समुद्रात पोहणे अवघड होते. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फक्त यातील कारण हे बरोबर आहे, कारण जर समुद्राची घनता किंवा पाण्याची घनता जास्त असेल तर समुद्रात पोहणं अवघड नसून सोपं होतं, म्हणून फक्त हे योग्य आहे. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अन्नसाखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायापैकी कोणता? तर ऑप्शन बघा 1 वटवाघूळ, 2 आहे घुबड, 3 आहे गरुड, 4 आहे खार. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 खार हे द्वितीय भक्षक प्राणी आहे अन्नसाखळीतील. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे देवराई या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? तर ऑप्शन बघा 1 धार्मिक पर्यटन स्थळ, 2 वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन, 3 आहे उत्तराखंड या राज्यातील प्रसिद्ध वनक्षेत्र आणि 4 आहे चिपको चळवळीचा एक भाग. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन हा देवराई या संकल्पनेचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे त्यानंतर तुम्ही पाहू शकता तेच क्वेश्चन खाली इंग्लिशमध्ये दिलेले आहेत, ते पण तुम्ही पाहू शकता, सेम क्वेश्चन आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे
भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील पर्यायापैकी कशात होईल? आता आपण वर जे क्वेश्चन झाले ते कशाशी संदर्भित होते तर भूगोलाशी. आता हे जे आहेत ते कशाशी आहेत? नागरिकशास्त्राची. म्हणजे हे सर्व एकत्रित असे क्वेश्चन परिसर अभ्यासामध्ये दिलेले असतात, हे लक्षात ठेवा. तर बघा याचे ऑप्शन बघा. मानव अधिकार, घटनात्मक अधिकार, 3 आहे मूलभूत अधिकार आणि 4 आहे समानतेचा अधिकार. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 घटनात्मक अधिकार. बघा मग याच्यामध्ये काय झाले, राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा जो समावेश होतो तो कशामध्ये होतो? तो घटनात्मक अधिकारामध्ये होत असतो. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते? ऑप्शन आहे 1 दिसपूर, 2 आहे इम्फाल, 3 आहे इटानगर, 4 आहे तिरुवनंतपुरम. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 इम्फाल हे उच्च न्यायालय असणारं ठिकाण आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे संयुक्त राष्ट्राशी युनोशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे? ऑप्शन बघा 1 शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना, 2 आहे जागतिक आरोग्य संघटना, 3 आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग, 4 आहे अन्न व शेती संघटना. तर संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणारी संघटना आहे ती म्हणजे जिनिव्हा येथे ती आहे जागतिक आरोग्य संघटना, हू. त्याला आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असंही म्हणतो. ही संघटना कुठं आहे? जिनिव्हा इथे आहे. आणि त्याच म्हणजे त्या संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? जिनिव्हा इथे आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? ऑप्शन बघा 1 कांजीवरम, 2 आहे कडियल, 3 आहे सोलापुरी, 4 आहे पितांबरी. न बसणारा विचारला आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 सोलापुरी हा गटात न बसणारा पर्याय आहे. त्यानंतरचा जे पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात. याचे योग्य कारण किंवा कारणे खालीलपैकी कोणते किंवा कोणते आहेत ते विचारलेलं आहेत. तर बघा आहे पृथ्वीचा कलेला आस हा राहतो का ऋतू निर्माण होण्यात, की पृथ्वीचे परिभ्रमण? तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फक्त बरोबर. म्हणजे पृथ्वीचा कलेला आस हा पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण करण्यास योग्य आहे किंवा कारण ठरत आहे, म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे इथं दिलेला आहे बघा मरुभूमी उत्सव कुठं असतो? जैसलमेर इथं असतो तो. कार्निव्हल इथं कार्निव्हल हा उत्सव कुठे असतो? तर तो असतो याचं करेक्ट आन्सर आहे तो असतो म्हणजे पणजी इथे. कुठे असतो? पणजी इथे असतो. त्यानंतरचा बघा प्रश्न भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यापैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायापैकी कोणती? विसंगत विचारला आहे. पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यापैकी 1 आहे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये यांचा समावेश करण्यात आलेला आहे, की अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक म्हणून पश्चिम घाटाला ओळखलं जातं, की जैववैविध्य संवेदन क्षेत्राचा एक भाग म्हणून पश्चिम घाट ओळखला जातो, की कळसुबाई हे त्यातील सर्वात उंच शिखर आहे. तर विसंगत पर्याय विचारला आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये याचा समावेश नाही. तर हे सर्व बरोबर आहेत. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्याचा हा प्रमुख जलविभाजक आहे. त्याचप्रमाणे जैवविविधता संवेदन क्षेत्राचा तो एक भाग आहे आणि कळसुबाई हे त्यातील सर्वात उंच शिखर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? अयोग्य विचारला आहे. तर बघा सिंधुदुर्ग हा भंडारा आणि लोह खनिज, किंवा सिंधुदुर्ग व भंडारा इथे काय भेटतं तर लोह खनिज, की भंडारा आणि नागपूर इथं मॅग्नीज. ऑप्शन 3 आहे सिंधुदुर्ग आणि गडचिरोली इथं मॅग्नीज, आणि 4 आहे नागपूर व गडचिरोली इथं लोह खनिज. तर तुम्हाला अयोग्य पर्याय विचारला आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 सिंधुदुर्ग व भंडारा इथे लोह खनिज मिळत नाही. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता? राष्ट्रीय महामार्ग जात नाही असा महाराष्ट्रातील कुठला जिल्ह्याचा गट आहे असं विचारलं आहे. ऑप्शन बघा 1 हिंगोली, नांदेड, लातूर, 2 आहे लातूर, उस्मानाबाद, बीड,
त्यानंतर आहे बीड, नंदुरबार, नांदेड आणि चौथा आहे उस्मानाबाद, नंदुरबार, हिंगोली. तर तुम्हाला इथं काय विचारलं आहे तर राष्ट्रीय महामार्ग जात नसलेला विचारलं आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 हिंगोली, नांदेड, लातूर इथे राष्ट्रीय महामार्ग जात नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्ये खालील पर्यायापैकी कोणते. तर बघा, एक आहे समोच्चता दर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषा आहेत. दुसरा आहे ऑप्शन समोच्चता दर्शक रेषामधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणाचा उतार कसा असतो, तीव्र असतो. की 3 समोच्चता दर्शक रेषा प्रामुख्याने भूरचनेची लांबी व रुंदी दर्शवण्यासाठी वापरतात. आणि ऑप्शन 4 आहे समोच्चता रेषा दरम्यानचा रंग त्या ठिकाणच्या खोलीनुसार ठरतो. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे तुम्हाला इथं काय विचारलं आहे, योग्य पर्याय विचारला आहे किंवा वैशिष्ट्य विचारलं आहे. तर याचं खरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 समोच्चता दर्शक रेषामधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणाचा उतार कसा असतो, तीव्र असतो. याचं एक करेक्ट आन्सर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, त्याआधी आपण हे बघा, हे इंग्लिशमध्ये क्वेश्चन दिलेले आहेत तेच तुम्ही पाहू शकता. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मानव सुरुवातीला म्हणजे प्राचीन काळात बोरुने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करीत असे. तर ऑप्शन बघा, 1 पळस, 2 आहे साल, 3 आहे कांचन, 4 आहे पपायरस. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 मानव सुरुवातीला काळात बोरुने लिहिण्यासाठी त्या पळस या झाडाच्या सालीचा उपयोग करीत असे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेचा काय म्हटले जाते. कोणता समाज, पारसी समाज विचारला आहे. ऑप्शन बघा, 1 पतेती, 2 आहे शहनशाही, 3 आहे हिजरी, 4 आहे पितृ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 शहनशाही. पारशी समाज भारतातील जो पारशी समाज आहे ते कोणती कालगणना वापरतात तर शहनशाही ही कालगणना वापरतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतीची माहिती आहे. बघा, 1 आहे ऋग्वेद, 2 आहे सामवेद, 3 आहे अथर्ववेद, 4 आहे यजुर्वेद. तर वैदिक संस्कृतीतील अथर्ववेद या ग्रंथात औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बीजगणिताला दिलेले अलजेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे. तर ऑप्शन बघा, 1 अरबी, 2 आहे ग्रीक, 3 आहे जर्मन, 4 आहे लॅटिन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे बीजगणिताला दिलेले अलजेब्रा हे नाव ग्रीक या भाषेतील आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते. ऑप्शन बघा, 1 पाटणा, 2 आहे पैठण, 3 आहे बदामी, 4 आहे हम्पी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 पैठण. सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या पैठण ह्या नावाने ओळखले जाते. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी योग्य विधाने कोणती. योग्य विचारलं आहे. अ विधान आहे निजामशहाने शहाजीराजांना सरलक्षर हा किताब दिला होता. दुसरं विधान आहे निजामशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 फक्त अ बरोबर म्हणजे किंवा अयोग्य. निजामशहाने शहाजीराजांना सरलक्षर हा किताब दिलेला होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता. बघा, ऑप्शन आहेत 1 सिद्दी इब्राहिम, 2 आहे सिद्दी हिलाल, 3 आहे दौलत खान, 4 आहे दाऊद खान. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 सिद्दी हिलाल हे स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय आहे. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला. ऑप्शन बघा, 1 इनामी स्वरूपात, 2 आहे रोख पगारामध्ये, 3 आहे जहागिरीमध्ये, 4 आहे वतनामध्ये. तर याचं करेक्ट आन्सर आहे छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला हा रोख पगारामध्ये दिलेला आहे. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे
भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण? तर संतांची नावे दिलेली आहेत. ऑप्शन 1 मध्ये आहे संत एकनाथ, 2 मध्ये आहेत संत नामदेव, 3 मध्ये आहेत संत तुकाराम आणि 4 मध्ये आहे समर्थ रामदास. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 संत एकनाथ. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेली कोणते नाणे पाडण्यात आले? तर बघा ऑप्शन 1 सोन्याच्या होन, 2 आहे सोन्याची मोहर, 3 आहे चांदीचा होन आणि 4 आहे चांदीची मोहर. त्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 सोन्याचा होन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? तर 1 आहे जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान 50 असते, दुसरा ऑप्शन आहे जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य नसतात आणि तिसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे अध्यक्षपदी असलेल्या महिलेविरुद्ध अविश्वास ठरावासाठी 1/3 सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो आणि चौथा ऑप्शन आहे जिल्हा परिषद उपाध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे किंवा यातलं योग्य विधान आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान 50 असते हे याचं. बघा पहिला प्रश्न आहे 1857च्या उठावाच्या वेळी खानदेशात भिल्लांनी डॅश डॅशच्या नेतृत्वाखाली बंड केले. तर बघा 1857 मध्ये जो उठाव झाला तर खानदेशातही तो झाला. मग भिल्लांनी कोणाच्या नेतृत्वाखाली बंड केला? ऑप्शन बघा अ पुरणसिंह, ब आहे खर्जा सिंह, क आहे उमाजी नाईक, ड आहे जलजित सिंह. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब खर्जा सिंह यांनी 1857च्या उठावाच्या वेळी खानदेशात झालेला जो उठाव होता त्या भिल्लांचं नेतृत्व त्यांनी केलेलं होतं. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 1857चा उठाव डॅश डॅश या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत झाला. ऑप्शन बघा अ डलहौसी, ब आहे लॉर्ड कॅनिंग, क आहे लॉरेन्स आणि ड आहे कर्जन. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 लॉर्ड कॅनिंग या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत 1857चा उठाव झालेला आहे. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डॅश डॅश यांच्या मते 1857चा उठाव म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होय. तर असं कोण म्हटलेलं आहे किंवा यांच्या मते तर कोणाच्या मते आहे? तर ऑप्शन बघा अ न र फाटक, ब आहे जॉन लॉरेन्स, क आहे विदा सावरकर, ड आहे रियाज सत्कार सरदेसाई. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे विदा सावरकर. असं म्हणतात की 1857चा जो उठाव झाला ते म्हणजे भारतीयांचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 30 जून 1857 रोजी क्रांतिकारकांनी डॅश डॅश यांना पेशवा म्हणून घोषित केले. तर ऑप्शन बघा अ नानासाहेब, ब आहे तात्या टोपे, क आहे चिमासाहेब, ड आहे तिसरा बाजीराव. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ नानासाहेब यांना 30 जून 1857 रोजी क्रांतिकारकांनी पेशवा म्हणून घोषित केलेलं आहे. 1857च्या उठावाचे लखनौमध्ये नेतृत्व कोणी केले? ऑप्शन बघा अ तात्या टोपे, ब आहे मौलवी अहमद उल्ला शाह, क आहे कुंवर सिंग, ड आहे बेगम हजरत महल. तर 1857च्या जे लखनौमध्ये उठाव झाला त्याचं नेतृत्व केलेलं होतं बेगम हजरत महल यांनी. तर याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ अवर टाइम्स या 1883 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक कोण होते? ऑप्शन बघा अ जस्टिन मॅकर्थी, ब आहे अलेक्झांडर डफ, क आहे विन्सेंट स्मिथ, ड आहे जे.डब्ल्यू. वार्ड. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ जस्टिन मॅकर्थी हे अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ अवर टाइम्स या पुस्तकाचे लेखक होते. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डॅश डॅशमध्ये चार्ल्स वूड यांनी आपला शिक्षणविषयक कायदा सादर केला. तर बघा कधी केला? तर ऑप्शन आहेत अ 1835 मध्ये, ब आहे 1848 मध्ये, क आहे 1856 मध्ये, ड आहे 1854 मध्ये. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड 1854 मध्ये चार्ल्स वूड यांनी आपला शिक्षणविषयक कायदा सादर केला. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय भाषेतील वृत्तपत्रावर निर्बंध घालणारा देशी भाषिक वृत्तपत्र कायदा
केव्हा संमत करण्यात आला? ऑप्शन आहेत मार्च 1877, ब आहे फेब्रुवारी 1887, क आहे मार्च 1878, ड आहे फेब्रुवारी 1878. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 किंवा क मार्च 1878 भारतीय भाषेतील वृत्तपत्रावर निर्बंध घालणारा देशी भाषिक वृत्तपत्र कायदा संमत करण्यात आला. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कर्जनने कृषी संशोधनासाठी बंगालमधील डॅश डॅश येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली. तर बंगालमध्ये कोठे केली? अ आहे बिदनापूर, ब आहे पुसा, क आहे चितगाव आणि ड आहे कसोली. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 पुसा. ऑप्शन नंबर ब याचा आन्सर राहील. पुसा येथे कर्जनने कृषी संशोधनासाठी एक केंद्राची स्थापना केली. तर कुठे? बंगालमध्ये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश यांनी मुंबईच्या 18 डिसेंबर 1885च्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते. तर कोणी भूषवले? ऑप्शन बघा अ रमेशचंद्र बॅनर्जी, ब आहे दादाभाई नौरोजी, क आहे ॲलन ऑक्टोमियहूम, ड आहे जॉर्ज यून. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर अ रमेशचंद्र बॅनर्जी यांनी मुंबईच्या जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषविलेलं होतं आणि ते अधिवेशन कधी झालं तर 18 डिसेंबर 1885 लक्षात असू द्या. अशा प्रकारे आपण इतिहासचे 10 क्वेश्चन घेतले. आता आपण भूगोलचे 10 क्वेश्चन घेऊ. असंच दररोज सिरीज मी चालू करणार आहे. तुम्हाला पेपर TET पेपर 1 आणि TET पेपर 2 या दोन्हीसाठी हे उपयोगी ठरणार आहे. भूगोलमधला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे पश्चिम घाटाच्या अति दक्षिणेकडील डोंगरांना डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन बघा अ मैकल, ब आहे नीलगिरी, क आहे कार्डमम, ड आहे महेंद्रगिरी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क कार्डमम असं म्हणतात. पश्चिम घाटाच्या जे अति दक्षिणेकडील डोंगर रांग आहे त्याला कार्डमम असं म्हणलं जातं. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे उद्योगाच्या स्थानिकरणाचे विषयी 1909 मध्ये सिद्धांत मांडणारा जर्मन शास्त्रज्ञ कोण? ऑप्शन बघा अ अल्फ्रेड वेबर, ब आहे अल्फ्रेड वेगनर, क आहे माल्थस, ड आहे जॉन मॅकिंडर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ अल्फ्रेड वेबर हा आहे जो जर्मन शास्त्रज्ञ ज्याने उद्योगाच्या स्थानिकरणाच्या विषयी 1909 मध्ये सिद्धांत मांडलेला आहे. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या टेकड्या ईशान्य भारतात आहेत? तिथं टेकड्या दिलेल्या आहेत अ गारो, ब आहे खासी, क आहे जैंतिया, ड आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व म्हणजे गारो, खासी, जैंतिया ह्या ईशान्य भारतात असलेल्या टेकड्या आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे दक्षिण गुजरातमधील डॅश डॅश आदिवासी जमात आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नसल्याने सर्व अधिकारापासून वंचित होती. तर ऑप्शन बघा अ सतीप्रती, ब आहे भिशल, क आहे पावरा, ड आहे गाकीन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ सतीप्रती ही आदिवासी जमात आतापर्यंत कोणतेही ओळखपत्र नसल्यामुळे सर्व अधिकारापासून वंचित आहे. तर हे कुठे आहे तर दक्षिण गुजरातमध्ये लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढीलपैकी आंध्र प्रदेश राज्यातील बंदर कोणते? ऑप्शन बघा अ पराद्वीप, ब आहे नागपट्टणम, क आहे काकीनाडा, ड आहे तुतीकोरीन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क काकीनाडा हे आंध्र प्रदेश राज्यातील बंदर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा गोविंद वल्लभ पंत सागर हा जलाशय डॅश डॅश नदीवरील धरणामुळे तयार झाला आहे. ऑप्शन बघा अ शोन, ब आहे बेटवा, क आहे रिहान, ड आहे कोसी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क रिहाद या नदीवरील धरणामुळे गोविंद वल्लभ पंत सागर हा जलाशय निर्माण झाला आहे. लक्षात असू द्या कुठला जलाशय कोणत्या नदीमुळे निर्माण झाला किंवा धरणामुळे निर्माण झाला हे लक्षात असू द्या. असेच प्रश्न पेपरमध्ये विचारले जातात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा ॲमेझॉन नदी पृथ्वीवरील कोणत्या खंडामध्ये वाहते? ऑप्शन बघा अ दक्षिण अमेरिका, ब आहे आफ्रिका, क आहे उत्तर अमेरिका, ड आहे युरोप. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ दक्षिण अमेरिका या खंडामध्ये ॲमेझॉन नदी वाहते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा
लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? ऑप्शन बघा, अ कृष्णा, ब आहे गोमती, क आहे कावेरी, ड आहे यमुना. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब, गोमती. लखनौ हे शहर गोमती नदीच्या काठी वसलेले आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कांजीरंगा डॅश डॅश राज्यात आहे. कुठे आहे? ऑप्शन अ आसाम, ब आहे पश्चिम बंगाल, क आहे उत्तर प्रदेश, ड आहे मध्य प्रदेश. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे गेंडा ह्या प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेले जे राष्ट्रीय उद्यान आहे कांजीरंगा हे आसाम या राज्यात आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, कर्कवृत्त डॅश डॅश या देशातून जात नाही. ऑप्शन बघा, अ मेक्सिको, ब आहे भारत, क आहे इजिप्त आणि ड आहे इराक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, कर्कवृत्त हा इराक या देशातून जात नाही. अशा प्रकारे आपण भूगोलचे 10, इतिहासचे 10 असे क्वेश्चन पाहिलेले आहेत. आता पुढे पण आपण आता विज्ञानचे आणि ग्रामपंचायत किंवा आपण जे पंचायत समिती असते त्याच्यावर आपण पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल